श्री महादेव आणि हनुमान मंदिर आध्यात्मिक पीठ पाथरवाडी या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत। हा प्रकल्प गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी कार्यान्वित झालेला आहे। आम्ही प्रकल्पाचे ज्यांनी सुरुवात केली ते सर्व संघाचे स्वयंसेवक आहोत आणि संघाच्या स्वयंसेवकांना समाजसेवा करणं हे त्या कामातच अभिप्रेत असल्यामुळे मी मध्यमामा आणि आमचे सर्व सहकारी यांनी असा निर्णय घेतला की या ठिकाणी एखादं असं सामाजिक पीठ निर्माण केलं पाहिजे। यासाठी श्री नवनाथ मध्यमामा यांनी आपल्या जमिनीतली अर्धा एकर जमीन या प्रकल्पासाठी दिली आणि 17 डिसेंबर 2023 रोजी या प्रकल्पाची या ठिकाणी सुरुवात झाली। प्रकल्प कशासाठी कार्यान्वित झालेला आहे याची थोडीशी पार्श्वभूमी। आपल्याकडे असं म्हणतात की दैन्य विघटना दिसे सभोवती, मनात सलते हे शल्य, ते काढाया यत्न करावे यातच जीवन साफल्य। मानवी जीवनाचं उद्देश काय, कशासाठी मानवी जीवन आहे तर आपल्या सभोवती जे दुःख दैन्य दारिद्र्य आहे ते दूर करता यावं। आपल्याकडून थोडंसं दूर झालं तर जीवनाची सार्थकता आहे हे लक्षात घेऊन आम्ही ह्या आध्यात्मिक पीठाची सुरुवात केली। यामध्ये जे निराधार वयोवृद्ध आहेत, आजी आजोबा, त्यांच्यासाठी एक आश्रम ज्याच्यामध्ये त्यांच्या 2 वेळच्या भोजनाची व्यवस्था आम्ही नक्की करण्याचं ठरवलेलं आहे। त्यानंतर आजचा युवक या मोबाईलच्या आहारी गेलेला असून त्याला कुठलंही काम उरलेलं नाहीये, त्यामुळे त्याला कमीत कमी आध्यात्मिक काही शिक्षण देऊन त्याला या आपल्या योग्य मार्गावर आणण्याचे प्रयत्न करण्याचा असा एक उद्देश आम्ही समोर ठेवलेला आहे। आजचा शेतकरी हा अधिकात अधिक रासायनिक खतं वापरून उत्पादन घेणाऱ्यापैकी एक आहे, त्यामुळं जैविक शेती शेतकऱ्यांनी वळावे जैविक शेतीकडे, म्हणून त्याच्यासाठी आम्ही या आध्यात्मिक पीठाच्या वतीने प्रयत्न सुरू केलेले आहेत। या ग्रामीण भागातल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांचं आरोग्याकडे पुरेसं लक्ष नसतं आणि त्यांचं आरोग्य नीट राहावं म्हणून आरोग्य शिबिरांचं आयोजन आम्ही आतापर्यंत 2-3 वेळेला केलेलं आहे। कधी नेत्रचिकित्सा, कधी दंत चिकित्सा या माध्यमातून आतापर्यंत 2-3 आरोग्य शिबिर आम्ही घेतली आणि शहरात राहणारी जी मंडळी आहे त्यांना थोडंसं आपल्या शहरापासून दूर एखादं सहलीचं ठिकाण आपल्याला मिळावं या उद्देशानं या प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे। गेल्या 2-3 वर्षापासून हा प्रकल्प बऱ्यापैकी आहे। आता काही शासनाचं या ठिकाणी मंडप जागा हे मिळावयासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत। एकदा या ठिकाणी एक चांगलं सभागृह उभं राहिलं की हे जे आता मी सांगितलेले प्रकल्प आहेत ते एकानंतर एक कार्यान्वित होतील। यासाठी समाजानं इथे यावं, पाहावं, अनुभवावं आणि या प्रकल्पाच्या पाठीशी उभं राहावं अशी विनंती मी सगळ्या समाज बांधवांना करतो आणि थांबतो। धन्यवाद।